नमस्कार मित्रांनो, डी.एम. लाईव्ह न्यूजमध्ये आपले स्वागत. आज दिनांक 24 जानेवारी 2025 रोजी मंगरुळदस्ती सर्कलमध्ये डिगी या गावी विलास गजाननराव मोहल्ले, शेतकरी व शिक्षक डिगी मोहल्ले यांच्या शेतात एस.आर.टी. सगुणा रुरल फाउंडेशन अंतर्गत माननीय चंद्रशेखर दादा बरसावडे कृषीभूषण कृषीरत्न यांनी शेतकरी बांधवांना सुंदर पद्धतीने शेतीचे मार्गदर्शन केले. त्यावेळेस मंगरुळदस्ती सर्कलमधील व दुरून मोठ्या संख्येने शेतकरी हजर होते. नमस्कार, मी चंद्रशेखर भडसावळे आणि SRT ह्या तंत्राचं आमच्या शेतावर जन्म झाला आणि SRT तंत्राचा प्रचार प्रसार करणं, कारण शेतकरी लवकरात लवकर आनंदी, सुखी आणि त्याच्या सगळ्या दुःखातनं चिंतातनं तो मुक्त व्हावा, त्याच्यासाठी मी आणि आमची टीम काम करते. आमच्यापासून खूप लांब हा जो जिल्हा आहे अमरावती जिल्ह्यामधल्या दिघी गावी हे जे विलास मोहल्ले जे एक शिक्षक होते, त्यांनी आता हा तंत्र स्वीकारलेला आहे. गेल्या 3 वर्षापासून त्यांनी 6 पिकं घेतलेली आहेत की ह्या शेतामध्ये त्यांनी नांगर चालवलेला नाही आणि 6 वर्ष नांगर चालवलं नाही तरीसुद्धा ह्या शेताची ही जी माती आहे ही बघा किती भुसभुशीत आहे आणि मातीची कणरचना ही अतिशय चांगली झालेली आहे. सुंदर माती झाली आहे. माती राहिलीच नाही, ती खत झालेलं आहे. म्हणजे जसं काही आपलं शेणखत म्हणा किंवा गांडूळ खत आहे. आणि या मातीचा सुगंध अप्रतिम आहे. फार सुंदर सुगंध या मातीला आलेला आहे. ही माती इतकी सुंदर, इतकी मऊ आणि हलकी फुलकी अशी माती व्हायला पाहिजे. अख्ख्या देशाची माती इतकी सुंदर व्हायला पाहिजे. आपल्याला संपूर्ण देशातल्या शेतकऱ्यांची माती ही इतकी छान व्हायला पाहिजे. ही माती सुंदर झाली की बघा, माती मी काढली, हात बघा किती स्वच्छ आहेत. तर ही जी गोष्ट आहे, माझ्या हाताला माती लागली नाही, या मातीचा वापसा हा कायमस्वरूपी असा राहतो. ही गोष्ट 3 वर्षामध्ये सहज शक्य आहे. हे करत असताना शेतकऱ्याला खर्च तर वाढला नाहीच, त्याचे पैशाची बचत झाली, त्याचं उत्पादन वाढलं आणि हे करत असताना त्यांनी देशासाठी आणि जगासाठी फार महत्त्वाचं काम या शेतकऱ्यांनी केलेलं आहे. ते म्हणजे हवेतला कर्ब घेऊन ते मी जमिनीमध्ये मुरवला आणि जमिनीमध्ये हवेतला कर्ब मुरवले, मातीची कणरचना सुधारली. जे पावसाचं जास्तीचं पाणी होतं ते पोटात जमिनीच्या गेलं. परंतु ह्यांचं पीक बघा, हा जो आहे हे पीक इतकं चांगलं येण्यासाठी त्यांचा जो खर्च आहे तो निम्म्यापेक्षा कमी झालेला आहे. खर्च निम्म्यापेक्षा कमी झाला आणि हे करत असताना स्वतःसाठी, स्वतःच्या कुटुंबासाठी आणि देशासाठी त्यांनी फार मोठं काम केलेलं आहे असं मला वाटतं. तर हा जो मार्ग आहे हा SRT म्हणजे सगुणा रिजनरेटिव्ह तंत्र, या तंत्राचा जो मार्ग आहे याच्यामध्ये जमीन परत नांगरायची नाही आणि एकामागोमाग एक वेगवेगळी पिकं घेत राहायचं. जमिनीमध्ये येणारे जे तण आहेत त्यांचं बंदोबस्त नाही, त्यांचं नियोजन हे तणनाशकांच्या साहाय्यानेच करायचं. असं जर केलं तर शेतकरी आनंदी होतो, भूमाता सशक्त होते आणि त्या योगे शेतकऱ्याकडे येणारं धन हे जास्त धन येतं. शेतकऱ्याचं अख्खं कुटुंब आनंदी होतं, संपूर्ण परिसर आनंदी होतो. नमस्कार. तर अशा महत्त्वपूर्ण माहितीसाठी आमच्या डी.एम. लाईव्ह न्यूज चॅनलला फॉलो करा व जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.